मागच्या भागात आपण भेटलो ओरिओ आणि त्या क्यूट किटन्सला आणि आता पुढच्या सेक्शनमध्ये अजून काही अडॉरेबल फेसेस आपली वाट बघत होते. सो लेट्स कंटिन्यू एक्सप्लोरिंग दिस अमेझिंग पेट एक्झिबिशन टुगेदर. हॅलो गाईज, दिस इज मी. या सेक्शनमध्ये आम्हाला दिसला एक छोटा पण एनर्जेटिक डॉग. लांब कान आणि छोट्या पायाने तो इतका क्यूट दिसत होता की सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. पुढे गेल्यावर आम्ही पाहिले स्टॉल जिथे ग्रूमिंग, पेट पॅरेंटिंग आणि पेट्सच्या हेल्दी डाएटबद्दल माहिती दिली जात होती. तिथे मला पुन्हा भेटला एक पेट ज्याचं नाव ज्युपिटर होतं. खरं सांगायचं तर मला पेट्सच्या ब्रीडबद्दल फार माहिती नाही, पण एक गोष्ट नक्की की प्रत्येक पेट अगदी ॲडॉरेबल होता. मग आम्ही गेलो ॲक्वेरियम सेक्शनमध्ये, जिथे खूप प्रकारच्या फिशेस होत्या. काही तर अशा की आपण आयुष्यात कधीच पाहिल्याही नसतील. त्या सगळ्या एकाच व्लॉगमध्ये दाखवणं शक्यच नाही, म्हणून मी त्यांची एक क्यूट सेपरेट रील नक्कीच बनवेल. काही वेळ त्या कलरफुल फिशेसला बघून आम्ही पुढे बर्ड सेक्शनकडे आलो आणि इथे तर एकदम मजाच आली. पहिलाच पोपट सतत उड्या मारत होता आणि दुसरा हा कलरफुल चोच असलेला सुंदर पोपट, ज्याला मी आजवर फक्त नोटबुकच्या कव्हरवरच पाहिलं होतं. त्याच्या शेजारी एक नुसतं ओरडणारा पोपट देखील होता आणि तिथेच लोक या रेअर बर्डसोबत फोटो घेत होते. तेवढ्यात मला दिसला एक माणूस ज्याच्या खांद्यावर भला मोठा चॅमेलियन बसलेला होता. खरं सांगायचं तर तो पाहून मीच थोडे घाबरले. नंतर अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे पेट्स बघून आणि लास्टला हे क्यूट आणि नॉर्मलपेक्षा ह्यूज असणारे डॉग्स आणि नॉर्मलपेक्षा हाईटला स्मॉल असणाऱ्या ह्या गोमाता बघून आम्ही आलो आर्ट सेक्शनमध्ये, जिथे लोक आपली फनी कॅरिएचर पेंटिंग बनवून घेत होते, जशा आपण रील्समध्ये बघतो ना, अगदी तशाच. शेवटी या क्यूट डॉगसोबत एक व्हिडिओ काढून आम्ही एक्झिबिशनच्या बाहेर पडलो. आणि हो, दिवाळी तुमच्यासाठी संपलेली असली तरी माझ्यासाठी अजून संपलेली नाही, म्हणून माझे दिवाळीचे पेंडिंग व्लॉग्स पण तुम्हाला लवकरच बघायला मिळतील. सो स्टे ट्यून आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. बाय.